नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आमच्या यूट्यूब चॅनल आपले गावाची कथा। तर आपण आज कव्हर करणार आहोत दुसरी मराठी बालभारती पुस्तकातील दुसरा धडा, सशाचे कान झालेत लांब। पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा। एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले। नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। सशाने ऐकले। नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। ससा धांदरट फार, ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला। नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला। नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना। ससा बसला रडत, देव आला बागेत। देवाने विचारले, ससेराव का रडता? नारळाच्या झाडाआड का दडता? ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना। नारळ आणू कसा? देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला। ऐकता नाहीस नीट, थांब कान तुझे करतो लांब। देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब। तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुन्हा एकदा कथामध्ये।